कोणताही आजार हा 100% गोळ्यांनी कधीच बरा होत नाही. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर प्रियांका. बऱ्याच वेळेला पेशंट म्हणतो, की गोळ्या खाल्ल्यात म्हणजे आम्हाला आरामच पडला पाहिजे, कारण की आम्ही गोळ्या खाल्ल्यात. मग त्याचा रिझल्ट हा आलाच पाहिजे. तर असं नाही. गोळ्या ह्या फक्त आणि फक्त 60%च काम करतात. उरलेलं 40%चं काम हे तुम्हालाच करावं लागतं. म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, तुमच्या लाईफस्टाईल असेल, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुमच्या आजारामध्ये ह्या खूप मॅटर करत असतात. बऱ्याच वेळेला असं होतं. आता माझ्याकडे एक मुळव्याधाचा पेशंट आला. त्याला मेडिसिन वगैरे दिले. त्याला ओके वाटलं जोपर्यंत मेडिसिन होते. आफ्टर मेडिसिन संपल्यानंतर त्याला पुन्हा त्रास सुरू व्हायला सुरुवात झाली. आता मी त्याला विचारलं, की काय-काय का असं होतंय? मग तुम्हाला मूळव्याधासाठी बरीच पथ्य असतात. आता पथ्यामध्ये काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे नॉन-व्हेज हे कमी खावं किंवा खाऊच नये, बंद करावं असं असतं. का? तर त्याच्यामध्ये हीट असते. त्याचबरोबर स्पायसी पदार्थ च्यामध्ये ते मोडलं जातं. म्हणजे चिकन असेल, मटण असेल, हे खूप स्पायसी मसालेदार असतात आणि याचा परिणाम हा तुमचा पोट साफ होण्यावरती होतो आणि त्यामुळेच कॉन्स्टिपेशन होतं आणि कॉन्स्टिपेशन झालं की त्याचा त्रास हा होणारच आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला पेशंट हा फक्त गोळ्यांवरती डिपेंड राहतो, तर हे खूप चुकीचं आहे. तुम्हीही जर गोळ्यांवरती डिपेंडंट राहत असाल, तर ही खूप मोठी चूक करत आहे. कारण की गोळ्या ह्या खूप कमी काम करतात. सगळ्यात मोठं काम करायचं आहे ते तुम्हा स्वतःला आहे.